नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या सुंदरशा अशा या छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते. तर हा जो आजचा ब्लाऊजचा नेक आहे हा खूपच छान असणार आहे आणि अगदी छोट्याशा काठ वापरून आपण ही ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती तयार केली आहे. तर इथे सगळ्यात आधी मी गोल्डन जे आहे कपडा 1 इंचाचा कट करून घेतला आहे. त्याची आपल्याला करायची आहे पायपिंग. तर इथे मी पायपिंग बनवायला सुरुवात केली आहे. तर पायपिंगसाठी इथे मी ही जी आहे व्हाईट कॉर्ड घेतलेली आहे आणि या गोल्डन कपड्याच्या मध्ये ही कॉर्ड ठेवून बरोबर कडेने जी आहे टीप टाकून घ्यायची आहे. तर अशी टीप टाकून घेतल्यामुळे रेडीमेड जी पायपिंग असते त्या सारखी आपली पायपिंग इथे तयार होते. तरी बघा ऑलमोस्ट आपली ही पायपिंग रेडी झाली आहे. आता इथे मी ब्लाऊजचा जो आहे बॅक पार्ट रेडी करून फ्रंट पार्ट रेडी करून शोल्डर जे आहे जोडून घेतलेला आहे. तर इथे जी आहे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर फ्रंट पार्टपासून ही बघा अशा पद्धतीने पायपिंग ठेवून आपल्याला एकदम कडेने जी आहे टीप टाकून घ्यायची आहे. तर यासाठी दाब जो आहे मी सिंगल दाबावर ॲडजस्ट करून घेतलेला होता आणि प्रॉपर एकदम आपण तयार केलेली जी पायपिंग आहे तिच्या कडेला आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे आणि बरोबर पाव इंचाचा कापड जो आहे तो आपल्याला बाहेरच्या साईडला सोडायचा आहे आणि आत त्याबरोबर तेवढ्याच अंतरावर आपल्याला टीप टाकून घेत चालायचं आहे. त्याचप्रमाणे गळ्याचा आकार जसा आहे प्रॉपर गोल आहे तर तो गोल आकारातच आपल्याला ही पायपिंग अरेंज करत करत थोडी जी आहे टीप टाकत घ्यायची आहे. त्यामुळे गळ्याचा आकार जो आहे तो प्रॉपर येतो आणि कुठेच घोड वगैरे येत नाही किंवा तुम्ही जशी पायपिंग ठेवाल त्या पद्धतीनेच आपला गळ्याचा आकार इथे येणार आहे. तर पायपिंग लावताना हे एक लक्ष ठेवायचं आहे. सेकंड पॉईंट हा आहे की आपण जे शोल्डर जोडतो तर ते शोल्डरचे जॉईंट जे आहे ते दोघी नेहमी मागच्या साईडला घ्यायचे म्हणजे पाठीच्या साईडनेच घ्यायचे आहे. यामुळे जो आहे गळा उतरण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही. तर हे बघा इथे पायपिंग मी लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि हा दाब जो आहे आता मी आपला नॉर्मल जो डबलचा दाब असतो त्या पद्धतीने इथे मी अरेंज करून घेत आहे. त्यानंतर हा फ्रंटचा पार्ट घ्यायचा आहे. हे दोरे मी ते कट केले एक्स्ट्राचे आणि हा अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याला आतल्या साईडला फोल्ड करून प्रॉपर जे आहे कॉर्नरवर म्हणजे जी आपला पायपिंगची जे कापड आहे त्या कापडाच्या एकदम कॉर्नरवर आपल्याला व्यवस्थितरित्या फिनिशिंगमध्ये टीप टाकून घ्यायची आहे. तरी बघा इथे व्हिडिओ टाकल्याप्रमाणे एक्स्ट्राचं कापड आतल्या साईडला व्यवस्थितरित्या फोल्ड करायचं आहे आणि जो आहे कॉर्नर्सवर टीप टाकून घ्यायची आहे. तरी बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे मी या पायपिंगच्या कॉर्नरवर जी आहे टीप टाकून घेत आहे. तर ही टीप टाकताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की कॉर्डच्या बरोबर 2 पॉईंट जागा सोडून आपल्याला ही टीप घ्यायची आहे. तर ही टीप जी आहे ती स्टार्ट टू एंडपर्यंत प्रॉपर एकसारखी यायला पाहिजे. या पद्धतीनेच आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे. तर ही टीप टाकताना दाब जर तुम्ही व्यवस्थितरित्या सेट केला म्हणजे प्रॉपर 2 दाबाच्या मध्ये जो गॅप असतो तो दाबाचा अंतर घेऊनच आपल्याला टीप टाकायची आहे म्हणजे एकसारखी आणि फिनिशिंगमध्ये आपली जी आहे ती टीप येते. तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या जी आहे अरेंज करून दाब एकसारखा ठेवून आपल्याला ही पायपिंग करायची आहे. तर इथे जे आहे व्यवस्थित मी एंडपर्यंत एकसारखी टीप घेतलेली आहे. लास्टला जो कापड आहे तो आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई जी आहे ती लॉक करून घ्यायची आहे. फायनली इथे आपली जी आहे पायपिंग झालेली आहे. तर हे बघा फिनिशिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेली आहे. त्यानंतर इथे मी कॅनव्हास घेतला आहे, त्याला डबल फोल्ड करून घेतला आहे आणि 4 इंचाचा लांबीचा आकार आपल्याला घ्यायचा आहे आणि रुंदी जी आहे ती 2 इंच घ्यायची आहे आणि फक्त असा जो आहे त्रिकोणी आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त हा साधासा आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर
हा जो आखलेला आपण मार्किंग केलेला पोर्शन आहे तो व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे अस्तराचं कापड घ्यायचं आहे आणि हा कॅनव्हास जो आहे या कापडावर प्रेस करून घ्यायचा आहे. म्हणजे इस्त्री या कपड्यावर जी आहे फिरवून घ्यायची आहे, म्हणजे कॅनव्हास जो आहे आपला अस्तरावर चिकटून जाईल. तर बघू शकता इथे मी कॅनव्हास जो आहे इस्त्रीच्या मदतीने गरम करून कॅनव्हास जो आहे अस्तरवर चिकटवून घेतला आहे. आता नॉर्मल या कॅनव्हासवर मी टिप टाकून घेत आहे, कारण आपल्याला बॉर्डरला हा कॅनव्हास जो आहे अटॅच करून पलटी करून घ्यायचा आहे. तर कधी-कधी तुम्ही टिप नाही टाकली तर ही कॅनव्हासची पट्टी जी आहे ती निघून जाते. त्यामुळे इथे हलकीशी जी आहे मी टिप टाकून घेत आहे. तर इथे टिप टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेणार आहे. तर इथे अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा बॉर्डरवर अशा पद्धतीने ठेवून जे आहे आपल्याला बरोबर 2 पोर्शनमध्ये ही बॉर्डर कट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बरोबर कॅनव्हासच्या कडेने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. ही टिप टाकताना जे आहे लक्ष द्यायचं आहे, कॅनव्हासवर अजिबात आपली शिलाई यायला नको आहे. व्यवस्थितरित्या कॅनव्हासच्या कॉर्नरवरच आपल्याला ही टिप टाकून घ्यायची आहे. तर इथे मी तिघं साईडने टिप टाकून घेतली आहे. फक्त बॅक साईडचा जो पोर्शन आहे तो मी इथे मोकळा सोडला आहे, कारण त्या साईडने आपल्याला जो आहे हा कॅनव्हास पलटी करून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे टिप टाकून झाल्यानंतर बरोबर जे अस्त्राचं कापड आहे त्या कापडाच्या मापामध्ये मी बॉर्डर जी आहे ती कट करून घेते आहे. त्यानंतर इथे कॉर्नर्सवरचा जो कापड आहे तो क्रॉसमध्ये कट करून घेतला आहे, जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला सोपं पडेल. आणि इथे नॉचसुद्धा टाकून घेत आहे. तर ही नॉच टाकताना शिलाई जी आहे ती कट होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि बघा इथे आता मी जी आपण जागा सोडली होती बॅक साईडला तिथून मी इथे अशा पद्धतीने पलटी करून घेत आहे. त्यानंतर अडकलेला जो भाग आहे तो बाहेर काढायला मी इथे स्क्रूड्रायव्हर घेतला आहे आणि तो स्क्रूड्रायव्हर हलक्या हाताने आपल्याला आतल्या साईडला पुश करायचा आहे, म्हणजे जो आपला आतला पोर्शन आहे तो व्यवस्थितरित्या बाहेर येतो. तर हे बघा हळूहळू पुश करत मी हा आतला पोर्शनचा जो भाग होता तो बाहेर काढून घेतला आहे. तर एकदम आपला पॉइंट होता शिलाईचा तोपर्यंत आपला हा कापड बाहेर आलेला दिसतोय. व्यवस्थितरित्या प्रॉपर कॉर्नर्स बाहेर येतील तोपर्यंत मी इथे हळूहळू जे आहे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने कापड जो आहे तो बाहेर काढून घेतला आहे. इथे दुसरा पार्टसुद्धा मी सेम पद्धतीने हे करून घेतला आहे तयार. त्यानंतर आता बघा हा जो भाग आहे आपण पॅचेस हे तयार केलेले हे आपल्याला शोल्डरच्या थोडंसं खाली म्हणजे जवळजवळ 1 इंच खाली अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायचे आहेत.
आणि चॉकने मी इथे मार्किंग करून घेणार आहे जस्ट अंदाज यायला. आणि त्यानंतर जे आहे पिन लावून त्याला सेट करून घेत आहे. सेट झाल्यानंतर जे आहे मी इथे शिलाई मारून त्याला जे आहे लॉक करून घेणार आहे. तर हे बघा, शिलाई मारून जे आहे आपण इथे हे पॅचेस जे आहे ब्लाऊजच्या गळ्याला अटॅच करून घेतलेले आहे. तर दुसऱ्या साईडचा पॅच सुद्धा आपल्याला इथे गळ्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर हे दोन्ही पॅच जे आहे आपले अटॅच करून झालेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने हे अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला आता बनवायची आहे नॉड. तर नॉडसाठी मी इथे 1.5 इंचाचा कापड कट करून घेतला आहे ब्लाऊज पीसचा आणि त्याच्या कडांनी जी आहे टीप टाकून घ्यायची आहे. तर नॉर्मल आपली रेडीमेड नॉटची जेवढी थिकनेस असते तेवढी थिकनेसच आपल्याला इथे घ्यायची आहे. आणि इथे क्रॉसला बघा मी थोडीशी एंडिंगला क्रॉस टिप टाकली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड होतं टिप टाकून झाल्यानंतर राहिलेलं ते मी इथे कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ही नॉड जी आहे पलटी करताना प्रॉब्लेम देत नाही, व्यवस्थितरित्या पलटी होते. त्यानंतर इथे मोठी सुई घेऊन त्यामध्ये गोधडी शिवायचा जो धागा आहे तो घेतला आहे आणि कॉर्नर्स इथे मी जे आहे लॉक करून घेतले आहे डबल सुई टाकून. आणि ही सुईचं उलटं साईडचं टोक जे आहे ते त्यामधून टाकून जे आहे धागा जो आहे बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि हा कपडा जो आहे आपला तो हलक्या हाताने फक्त ओढायचा आहे. ओढल्यानंतर तो बरोबर जे आहे पलटी होत चालतो. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की फक्त मी जो आहे अपोजिट डायरेक्शनने जो आहे तो कपडा ओढत आहे. प्रॉपर इथे नॉड जी आहे ती तयार होते. तरी बघा, इथे व्हिडिओत तुम्हाला दिसतंय जसं जसं मी कपडा ओढत जाते तसं तसं आपली नॉड जी आहे पलटी होत जाते आहे. कपडा जो आहे तो पलटी होत जातो आहे आणि इथे नॉड जी आहे ती तयार होत आहे. तर हे बघा, इथे ही नॉड तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण इथे लटकन बनवणार आहोत. तर इथे लटकनसाठी मी दोन बॉर्डरचे स्क्वेअरचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2 नॉर्मल जे ब्लाऊज पीसचे आहेत ते कपडे घेतलेले आहेत. तर 4 बाय 4 इंचाचे हे आपले कपडे घेतलेले आहेत मी इथे तुकडे. तर आधी प्लेन तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला डबल फोल्ड करून अशा पद्धतीने जे आहे आतल्या साईडला पुन्हा थोडंसं फोल्ड करून टिप टाकून घ्यायची. ही टिप टाकून झाल्यानंतर आपल्याला नॉड घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा जो स्क्वेअर आहे त्यावर पुन्हा एकदा डबल फोल्ड करून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हा ओपन केल्यानंतर असा हा छानसा लटकन तयार आपला झाला आहे. आता त्यावर हा बॉर्डरचा पोर्शन घेऊन तो सुद्धा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 4 फोल्ड आपल्याला इथे करायचे आहेत आणि अशा पद्धतीने अपोजिट डायरेक्शनने आपल्याला हा जो आहे लटकन लावून घ्यायचा आहे आणि टिप टाकून घ्यायची. तर हे बघा, अशा पद्धतीने खालच्या साईडला ओढल्यावर एकावर एक असा हा छानसा लटकन आपला तयार झालेला आहे. त्यानंतर इथे मी नॉडला जे आहे स्टार्टिंगला एक गाठ पाडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपले जे पॅचेस आपण ब्लाऊजला लावले होते त्याला या नॉड्स मी लावून घेत आहे. तर हे बघा, इथे मी नॉड जी आहे ती अटॅच करून घेतली आहे. सेम दुसऱ्या साईडची नॉडसुद्धा मी इथे अटॅच करून घेणार आहे. तर अशी नॉडला जी आहे गाठ मारल्यामुळे होतं असं की तुमची नॉड जी आहे ती सटकत नाही, म्हणजे शिलाईतून सटकत नाही आणि ती व्यवस्थित राहते आणि अटॅच केल्यानंतर ती व्यवस्थितरित्या भरपूर दिवस जाते. कधी-कधी असा प्रॉब्लेम होतो की नॉड जी आहे ती अटॅच केल्यानंतर निघून जाते. तर अशी गाठ मारल्यामुळे ही नॉड जी आहे अटॅच केल्यानंतर निघत नाही.
तर हे बघा, हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लूक. तुम्हाला हे ब्लाऊज डिझाइन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कशा पद्धतीचे ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला बघायला आवडतील ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.